व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे। या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली। गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्याने चालू आहेत। लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली। ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत। संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले। राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी। बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात। म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो। नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले। बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे। नाट्य संस्कारतर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं। एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा। 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे। दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात। मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात। संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात। 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत। या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे। ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं। नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज,
DVDs यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बालनाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या तीनही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक 'नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. स्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नाट्य संस्कार कला अकादमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभ्यासक्रमांतर्गत सहर्ष सविनय सादर करीत आहोत एकांकिका लॅब्रिंथ. लेखिका विनीता पिंपळखरे. दिग्दर्शन अश्विनी आरे. प्रकाश योजना आणि नेपथ्य अमोल जाधव. संगीत नहुष ढवळीकर. सादर करीत आहोत एकांकिका लॅब्रिंथ. हे काय केलंस तू नेहा? तू डॅडींच्या फोटोला हार घालायचा नाही, समजलं?
श्रीरंगपती होते माझे. तुझ्या तोंडून त्यांचं नाव ऐकणंही नको वाटतं मला. तुझा हा तिरस्कार मी लग्न झाल्यापासूनच सहन करते. आणखी कोणतीही बाई माझी आई होणं शक्यच नाही आणि तुझ्यासारखी बाई तर नाहीच नाही. माझ्यासारखी म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? इतके दिवस श्रीरंगकडे बघून तुझा हा उपमर्द मी सहन केला, पण माझ्या सहनशीलतेलाही काही मर्यादा आहेत. एकदा श्रीरंग गेल्यापासून हातून किती तुटल्यासारखं वाटतंय, किती भयान वाटतंय या बंगल्यात त्याच्याशिवाय. आता आपलं असं या जगात कुणीच राहिलं नाही असं वाटायला लागलंय. मी तर माझी आई गेली तेव्हाच पोरकी झाले, वयाच्या 8व्या वर्षी. आणि तुझ्या डॅडीनी तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या मायेची पाखर घातली, त्याची तुला काहीच किंमत नाही. घातली ना मायेची पाखर, तू येईपर्यंत. तू आल्यानंतर त्यांच्या प्रेमाचा सगळा ओघ स्वतःकडे खेचून घेतलास. पूर्वी नेहा नेहा अशा हाका मारणारे डॅडी मी घरात आहे का नाही याची चौकशी सुद्धा करेनासे झाले ग. अगं माझ्याकडे करायचे ते चौकशी, तू कशाला आमच्यामध्ये? खरं तर ना नंतर असं झालं की मीच आले तुमच्या दोघांमध्ये कबाब में हटते. तुझ्याकडे कधी दुर्लक्ष केलं ग त्यांनी? आणि मी काही कमी केलं का ग तुझं? तुझं खाणं पिणं, तुझे कपडे लत्ते, तुझ्या आवडीचे पदार्थ गेल्यामुळे मला ते आवडेनासे झाले. तू मला माझ्या प्रत्येक आवडीच्या गोष्टीपासून दूर केलंस. हे घर, माझे डॅडी. मी तुझी आई होण्याचा आटोकाट प्रयत्न केला. किळस येते आम्हाला तुझी. जेव्हा जेव्हा तू जवळ यायचा प्रयत्न करतेस ना तेव्हा तेव्हा. शी, इतकं पुढे पुढे करायचं म्हणजे काय? आणि आतून जी नाती तुटतात ना ती बाहेरून सांगता येत नाही. लग्नाआधी खरं तर श्रीरंगाने सांगितलं नव्हतं मला. त्यांना एक मुलगी आहे. लग्नानंतर मी इथे आले तेव्हा तुला पाहिलं. माझ्यासाठी सुद्धा ते स्वीकारणं कठीणच होतं ग, पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला. जन्म देण्याच्या वेदना न सोसता आई होता येत नाही. मी रागावले तेव्हा श्रीरंग म्हणाले सुद्धा मला की आपण दोघं वेगळं राहू, पण मीच म्हटलं त्यांना नाही, ती मुलगी आहे तुमची, आपण तिला एकटं नाही सोडू शकत. नाही, माझा विश्वास नाही. डॅडी असं म्हणणं शक्यच नाही. खरंच तो पर्याय मी त्यावेळी स्वीकारायला हवा होता, म्हणजे कशातच अडकले नसते. पण नुसती श्रीरंगाची पत्नी म्हणून मला अस्तित्व नको होतं. संसारी स्त्री नुसती पत्नी नसते, घराघरात भरून राहिलेली सृजन शक्ती असते, मायेची ऊब असते. आणि हे सगळं करून मला श्रीरंगाला आनंद द्यायचा होता. आणि म्हणूनच तू डॅडीचा ऍक्सिडेंट करवलास ग. हाऊ डेअर यू टू से लाईक दिस नेहा? श्रीरंग, श्रीरंग, श्रीरंग. काय? थांबा थांबा, हा बघा अरे हाच मिळाला मला इथे. अगं डॉक्टर काशीनाथ घाडेकर आहेत ते. नाथा माझं पार्ट 2 ची स्टोरी होईल ना आपलं नाटक. माझाच बरोबर फोटो दिसला रे तुम्हाला. पुन्हा तिथे काही लावलं नसतं ना तर माझ्यावरतीच कोकलला असता, प्रॉपर्टी नाही म्हणून. आणि त्यातूनच आपली खुन्नस रिहर्सल. आता अजय असता ना तर म्हणाला असता, अगं सीमा, 2 खांद्यांवर दिलंय ना तुला एक काय डोकं. मग वापरत जा ना अधून मधून. हे बघ, ही रंगभूमी आहे. इथे प्रत्येक गोष्ट कशी नेमकी आणि काहीतरी कारणास्तव घडते. हे बघ, केली ना आता नेमकी गोष्ट. लावायचे ते कोणाचाही फोटो, अजय, शाहरुख, सलमान, मला नाही फरक पडत. हे प्रॉपर्टी, आपले चरण कमल कुठे आहेत? ही बघ. धन्य आहे. अजयने ना आता नक्की शिव्या घातल्या असत्या. आदित्य पण लगेच म्हणलं असतं ना की या मुलींना नीट नाटक करायचंय का नाही, काही सिरियसनेस आहे का नाही. आपण एवढी धावपळ करतो आणि मागच्या तालमीच्या वेळेला या चक्क मेहंदी काढत बसल्या होत्या. सुनील पण लगेच म्हणलं असता, अजय एक सजेशन आहे, तू सरळ एक स्त्री पात्र विरहित नाटक लिहिना. ह्या सगळ्या म्हणजे डोके दुखे. एकीला घेऊन या, एकीला सोडायला जा, एकीचे नखरे झेला. हे पण ते काही नाही, आपला परफॉर्मन्स एकदम वर गेला पाहिजे. म्हणजे असा सोफ्याचाही वर. ये खाली. ए प्रॉपर्टी, तू ना फक्त प्रॉपर्टी करा प्लीज. काय बोलू नको प्लीज. चला का पुढचा सीन करूया. तासाला 100 रुपये भाडं देतोय आपण, तेही कॉन्ट्रीब्युशन काढून.
इतक्या बंडल थिएटरला ती 100 रुपये कोण देत असतील महामूर्ख? अगं आपणच ते महामूर्ख. आपणच ते महामूर्ख. अगं आधी चांगलं होतं थिएटर, पण मध्ये काहीतरी विचित्र घटना घडली म्हणे. कसली घटना? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. 10-12 वर्ष बंदच होतं. आत्ता रिओपन झालंय. केलंय ना तरी ओपन. मग चला सुरू कर. हो चल. जाते जाते श्रीरंग श्रीरंग श्रीरंग. काय आता काय झालं तुला? अगं मला इथे खरंच शाहरुख खानचा फोटो दिसायला लागलाय. काय धमाल येईल ना. आज तर दाढीचे सगळे केस सुटतील. ए यार पण छान नाही वाटत माहिती का प्रॅक्टिस करायला. म्हणजे असं मोटिवेशनच येत नाहीये मला. काय सुनील म्हणत आहे ना. आठवण येते त्याची. तसंच वाटतंय ना तुला? हे असं नाहीये का काही. तो सिगरेटचा दूर नाही, ते चहाच्या कपावर कपरी चवणं नाही. आणि प्रत्येकीलाच तू मला आवडतेस, तू मला आवडतेस असं सुचवणारी घाया नजर पण नाही. हाय हाय मर जावा. ती अजयची शायनिंग नाही. यू नो थिएटर, यू नो थिएटर, ओनली अजय नोज थिएटर. एकदा नाटकाचा वर्कशॉप काय केलंय तर स्वतःला नाटक करायला समजायला लागेल. चला का पुढचा सीन करूया. त्या अजय बद्दल कमेंट्स नको. का ग तुझा मित्र आहे म्हणून. आणि तुझा नाहीये का. उगाच गप्पा मारण्यात आणि फालतूपणात वेळ नाही घालवायचा. सगळे शूटिंग वरनं आले की चॅट पडले पाहिजे. येस 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 दॅट्स द स्पिरिट. चला सुरू करा. आणि तूच रडता रडता सारखी हसतेस ना म्हणून प्रॅक्टिस बंद पडली. आणि तू जरा रोल मध्ये इन्व्हॉल्व हो. म्हणजे काय करू सांगते. डीप थिंकिंग कर. हा समज तू एका श्रीमंत बापाची उद्धट करतेस. ती तर तशीही आहेच. ए अजयचा पिळ मारायचं कामच तू स्वतःकडे घेतलेस का ग. चला चला काय. अगं शॉल माझी. हा तिला विचारते. ए प्रॉपर्टी, ए प्रॉपर्टी. हाय अगं माझी शॉल कुठं आहे. नाही माहिती ग मला. यार बॅगेत राहिली बहुतेक. तर बॅग कुठं आहे. ए माझी बॅग कुठं आहे. नाही ग माहिती. स्वतः जाऊन शोध. अरे यार फ्रीज रूम मध्येच राहिली. ए मी आणते या नेहा. चल मी पण येते. अरे यार इथेच कुठेतरी ठेवली होती. अगं तू लाईट तर लाव आधी. तर काहीच दिसत नाहीये. केवढा अंधार आहे. ए थांब शोधते मी लाईटचं बटन. शोध लवकर. ए सापडलं. हा थांब. बंद कर, बंद कर तो दिवा. कोण कोण तुम्ही. मला इतपतच उजेड आवडतो. एवढाच प्रकाश बरा वाटतो मला. तुम्ही इथे काय करताय. इथेच असते ना मी. हो पण कोण तुम्ही. तसं त्याला काही अर्थ नाही. कोण काय कुठं. स्टेजवरचे दिवे लागले. एक वेगळं जग प्रचंड आवडीने आपल्याला खेचून घेतलं. आणि ते जग खरं होतं. ते खरं. तिथलं जगणं, हसणं, रडणं, प्रेम करणं. अभिव्यक्तीचा स्त्रोत असा वाहत जातो. मूळवर फुलं उमलत राहतात रोमांचाची. आणि मग त्यात एक नवं चैतन्य निर्माण होतं. त्या फ्लॅटच्या खोट्या घराला घरपण येतो. फुलदाणीतल्या खोट्या फुलांना गंध लागतो. गॅलरीतल्या खोट्या मनी प्लांटला हिरवीगार तुकतुकी येते.
मागे रंगवलेल्या खोट्या आकाशाला अनेक रंगांचे सखोल अर्थ लागतात. किती छान बोलता हो तुम्ही. नाटकातल्या सारखं. तुम्ही नाटकात काम करता का? बरीच लोक ओळखतात मला अजून. अजून म्हणजे? तशी जुनी नाही झाली मी. तुम्ही या ना आमची तालीम बघायला. तिथे रंगमंचावर? नाही नाही. का? तिथे नाही येऊ शकत मी. सीमारेषा आहेत, तिथे नाही येऊ शकत मी. ठीक आहे, मर्जी तुमची. पण मग विंगेत ना बघा ना. बघा, मी बॅग घ्यायला आले होते आणि तुमच्याशीच बोलत बसले. कसा झाला मेकअप? मेकअप तुम्ही इतक्या कमी उजेडात का करताय? हो ना, आणखी लाईट लावू का? थांब, एकदा सांगितलं ना मला एवढाच प्रकाश बरा वाटतो म्हणून. तुमची काय प्रॅक्टिस आहे का शो? शो कधी? आत्ता सुरू होईलच. फक्त ती आली पाहिजे. कोण ती? गेली बरीच वर्ष मी तिची वाट पाहते. म्हणजे बघ, कधी गंध दरवळला ना मनात की तो व्यक्त व्हायला फुल असावं लागतं. एक स्वगत फिरफिरत असत वादळातल्या पाचोळ्यासारखं मनात. त्याला व्यक्त व्हायला शब्द असावे लागतात. हवं असतं एक संवेदनशील मन. पण आता तर आमची प्रॅक्टिस आहे इथे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. हो ना. मग तुमचा शो कधी? रात्री आहे. मग तुम्ही आत्तापासून का मेकअप करताय? तसा काय शो चालूच असतो ना. प्रवेश काही संपत नाही, पडदा काही पडत नाही. कुठे चाललीस? कुठे नाही, सगळ्या तिकडे आहेत ना. मला प्रॅक्टिस नाही का करायची? घाबरलीस? मी नाही. कशासाठी? तशा भूमिका तर मीही अनेक केल्या. कधी अथांग नदीच्या पात्राप्रमाणे सोशिक स्त्री, तर कधी उंच पर्वत शिखरावर बागडणाऱ्या झऱ्यासारखी अल्लड बालिका. कधी रम्य डोहात स्वतःच्या सुखात रमलेली रमणी. त्या दिवशी मी मानसीच्या भूमिकेत होते. अवघा रंग म्हणजे प्रकाशाने न्याहाळला होता. संवादाच्या लढीतून लय साधली होती. सात प्रतिसादातून अवघं जीवन उलगडत होत. आणि अचानक सारं काही स्तब्ध झालं. स्थळ काळाचा संबंध संपला. मला काळ कुठे मोजता येत होता. कारण मी केव्हाच या सगळ्याच्या पलीकडे गेले होते. इथे जेव्हा माणसाची चावली लागली ना, त्या मनात आशयाचे अंकुर फुटले. आणि मी तुला पाहिलं ना, मला तेव्हा ठरवलं मी. काय? अगं, मी तुझीच वाट पाहत होते. माझी? मला मदत करशील? कसली मदत? एक अभिव्यक्ती माझ्या ओठावर खिसली. थंडगार बर्फासारखी. तिला व्यक्त व्हायचंय. मला मदत करशील? मी कसली मदत करू? सांग ना, मला मदत करशील? कसली मदत करू मी? मला हवंय. काय? तुझा शरीर. हे ऐका ना, अजयचं हे नाटक फारच मेलोड्रॅमॅटिक आहे असं नाही वाटत तुम्हाला? इन अ वे येस. अगं, काय झालं तुम्हाला? अगं,
तिथे ग्रीन रूम मध्ये ना एक बाई बसलीये. मग फार विचित्र वाटली गो मला ती. अगं पण कसं शक्य आहे? आपण मगाशीच तर बाहेरून कडी नव्हती का लावली? अगं हो, आम्ही पण कडी उघडूनच आत गेलो होतो, पण ती बाई तिथंच बसली होती अंधारात मेकअप करत. अगं मग ती दुसऱ्या दाराने आत आली असेल. हा हे शक्य आहे. आपल्याला तरी कुठे इथलं सगळं माहितीये ना. हा पण माधवी तू काय एवढी गप्प? ती ना ती जाम विचित्र होती, हॉरिबल. आणि तू एक पाहिलंस काय? आरशात तिचं प्रतिबिंबच दिसत नव्हतं. हे काहीतरीच तुमचं. मग काय ती भिंतीत बघून मेकअप करत होती का? ए बस झालंय आता हे सगळं. मी जाते माझ्या घरी. बाय. अगं अगं मॅड आहात का तुम्ही दोघी? अगं तुम्हाला भास झाला असेल. दोघी ना. तू काल काय पिक्चर बघितलाय का ग? डरना मनाय म्हणून. हे कम ऑन, कॉमेडी बघून कोणी घाबरते का? हे जाऊ दे ना, आपण पुढचं सुरू करू. कमॉन यार. खरंच किती विचित्र होती ना ग ती बाई. हो ना, मला तर फार भीती वाटतेय ग. आणि दीप्ती ती मला काय म्हणाली माहितीये? एक अभिव्यक्ती माझ्या ओठांवर थिजलीये. माधवी तू फक्त नाटकातले डायलॉग नीट घे बर का. अगं तुमचा विश्वास नाही का बसत आहे? मग जा तुम्ही जाऊन बघून या बरं. हो. आम्हाला आता वेळ नाही. आपली तालीम झाली की निवांत भेटून या आम्ही तिला आणि म्हणू पण हाय 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 माधवी. तू गप. बरं नेहा तुझं एक्झिट झालाय ना आता? हो. मग तू गेलीस तरी चालेल. मी आले, कॉल करून घेतो. आपण पुढचं घेऊ. मी सुनीलचं वाचते. ठीक आहे. ओके. हे बघ सगळं आपलं ठरल्याप्रमाणे होतंय ना? अगं किती ड्राय वाचतीयस, जरा बरं वाच. बरं हे बघ सगळं आपलं ठरल्याप्रमाणे होतंय ना? हो, पण आता मला खूप विचित्र वाटतंय. माझ्यातला आणि नेहातला ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिवस रात्र त्याचाच विचार माझ्या डोळ्यासमोर येतो. डोळे मिटले तरी श्रीरंगच माझ्या डोळ्यासमोर येतो. इतका उंच आहे ना, तुझ्यामुळे मला खाली बघून वाचावं लागतंय. अगं बर बघ तू ह्याच्याकडे बघून बघ. दिवस रात्र त्याचाच विचार माझ्या डोळ्यासमोर असतो. डोळे मिटले तरी श्रीरंगच माझ्या डोळ्यासमोर येतो. किती स्वप्न पाहिली होती आम्ही. काय अपराध होता आमचा. माधवी काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात ना ज्या पुढे आपली बुद्धी तोकडी पडते. नियती हेच त्याचं उत्तर असतं. ओ काय हवंय तुम्हाला? का कोणा करताय सारख्या ये म्हणून? माधवी अगं कोण आहे तिकडे? अगं ती ग्रीन रूम मधली बाई, ती तिथे उभी आहे. अरे कोणी नाहीये तिकडे, आम्हीच. तू डायलॉग कडे लक्ष दे ना फक्त. अगं खरंच ती तिथे उभी आहे. कुठे का लक्ष तुझं? तू फक्त डायलॉग घे नीट. तू फक्त डायलॉग कडे लक्ष दे. माधवी आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ना ज्या पुढे आपली बुद्धी तोकडी पडते. नियती हेच त्याचं उत्तर असतं. ओ तुम्हाला तालीमच बघायची ना, मग बघा ना, समोर बसून बघा ना. तिथे का उभे राहिलाय? तुला ती बाई मी वाटते का? हे बघ थांब, हल्ले बघ मी तिथून. कोणी नाहीये तिथे. अगं हे बघा, मी आता प्रॅक्टिस करते. मी तुम्हाला मदत करेन म्हटलंय ते बॅक स्टेज साठी. अगं तू फक्त नाटकाचे डायलॉग घे ना, नाटकाचं स्क्रिप्ट नको बदलू. अगं हे नाटकातले डायलॉग नाहीये. ती बाई खरंच तिथे उभी आहे. ती मला काय म्हणाली माहितीये? एक अभिव्यक्ती माझ्या ओठांवर थिसलीये, थंडगार बर्फासारखी. मला व्यक्त व्हायचंय, मला मदत कर. ओ काय झालं तुमचं आता? इतकी वर्ष तुम्ही थिएटर केलं, तुम्हाला इतकं साधं कळत नाही का हो की विंगेत उभं राहून हातवारे केले की डिस्टर्ब व्हायला होतं? जा बरं तुम्ही इथून, जा बरं. खुश गेली बाई एकदाची. गेली? हा गेली का? गेली 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 गेली. गेली. बरं जा, एक चहा मागव. आता चहा मागवतो. चहा मागवायचं काम प्रोडक्शन वाली नाही, तिने करायचं. मला नाही सांगायचं. मी आर्टिस्ट आहे. मी नाही मागवणार चहा. गप्प बस. तुला हवा असेल तू मागव. तू मागव ना, तुझ्याकडे आहे ना नंबर. काय मला डायलॉग पाठ करायचे. तूच मागव ना प्लीज प्लीज प्लीज. बर बर जाते. अरे लाईट का गेले? धडपडू नका ग, आहे त्या जागेवर थांबा. मी आहे तिथेच बसली आहे ग. ओके.
कोण तुम्ही? चहा चहा कोणी मागवला? मी असंही मागवणार नव्हते. कोणी मागवला? इथून फोन आला होता एका बाईंचा चहा पाहिजे म्हणून. फोन? अगं नेहाने मागवला असेल. हा हा बघ आणला की नाही मी चहा. चहा घेऊया. बरोबर. बर 2 मिनिटं थांबा, अजून एक जण आहे, बसा. हे पण नेहाचे डायलॉग्स पाठ होतील ना? हो का नाही? आणि नाही झाले तर मी प्रॉम्प्टर म्हणून काम नाही करणार आहे. का ग? अगं गेल्या नाटकात मला प्रॉम्प्टर म्हणून उभं केलं होतं आणि असं सोफ्याच्या मागे लपवलं होतं. म्हणजे काय, आर्टिस्ट डायलॉग विसरला की तो सोफ्यावर येऊन बसायचा आणि मग मी त्याला डायलॉग सांगायचं. पहिला अंक एकदम व्यवस्थित पार पडला. डिरेक्टरही माझ्यावरती जाम खुश होता. मग अगं मग खरी मज्जा तर दुसऱ्या अंकात आली. ती हिरोईन सोफ्याच्या मागून जाताना मला पाय मारून गेली आणि चक्क तिने मला नमस्कार केला. लोकांना कळलं नसेल ना तिने सोफ्याला नमस्कार का केला ते? न कळायला काय झालं, सगळ्यांना कळलं. सगळे हसले आणि नंतर डिरेक्टरने मला शिव्या घातल्या. म्हणजे काय, लाथी मीच खाल्ली आणि शिव्या मीच खाल्ल्या. नवीन काय आहे त्याच्यामध्ये? पण तू इथे टेन्शन घेऊ नकोस, कारण अजयच्या ग्रुप मध्ये प्रॉम्प्टरच नसतो. वा मी चांगलं. जाऊ का? अहो थांबा, येते अजून एक. थांबा कसा. तुम्ही चहा मागवलाय, मला पण चहा. तुला पण म्हणजे तूच मागवला होता ना? नाही नाही मी नाही मागवलाय चहा. अगं तुम्ही नाही मागवलाय का? नाही. चहा मागवलाय कोणी? इथून एका बाईंचा फोन आला चहा पाहिजे म्हणून. प्रॅक्टिस चालू आहे, चहा आणून दे म्हणून सांगितलं होतं. अगं त्या ग्रीन रूम मधल्या बाईने मागवला असेल ना? मला नको हे घे. अगं बर ठीक आहे. हा थँक्यू. पैसे? हा पैसे प्रोडक्शन वालीने द्यायचे. चला. थँक्यू. एक सांगायचं राहून गेलं. हे थिएटर 10-12 वर्ष बंद होतं. तिथून वेगवेगळे आवाज येतात. बाया प्रॅक्टिस करतात म्हणून सांगितलं. जरा जपून प्रॅक्टिस करा आणि लवकर निघून जा. ऐका ना, तो चहावाला पण असंच काहीतरी म्हणतोय. अगं ती जाऊ दे सगळं. आपण काय बोलत होतो? अजय बद्दल बोलत होतो ना. अजयचं काय म्हणणं माहितीये? ज्या कलाकाराचे डायलॉग्स पाठ होत नाही त्याला रंगमंचावर येण्याचा काही अधिकारच नाही. वा बेस्ट. हे मला ना अजून एक आयडिया सुचलीये. आपण ना पुढचं प्रायोगिक नाटक करू. हे आयडिया छान आहे. हा मीच लिहिते. फारच वाईट आयडिया. अरे प्रायोगिक लिहायला काय लागतं? हे बघ, एकच वाक्य घ्यायचं, ते एका टोन मध्ये विचित्र हातवारे करत बोलायचं. तेही सगळ्यांचा ड्रेस सारखा, अभिनय सारखा, आणि करण्याचा काही प्रश्नच नसतो. काही नसतात का कष्ट, करू आपण. मग एक तू काम कर. तूच लिही, तूच बसव आणि तूच कर. चालेल, डन. ते अजयचं असतं ना नेहमी, नाट्य पाहिजे. जाऊ दे. हे पण तुम्ही सांगा ना त्याला. सांगू नक्की सांगू. आपलं पुढचं प्रोडक्शन हेच ऐका ना, मला कसं तरी होतंय. माधवी काय होतंय? चल मी येते तुझ्या बरोबर. अशी काय ही? फारच ओव्हर सेन्सिटिव्ह आहे नाही माधवी? तुम्हाला आठवत आहे का, मागच्या वेळेला तिने एक एकांकिका केली होती. त्यात तिला शेवटच्या सीनला रडायचं होतं. नाटक संपलं तरी या मॅडम 10-15 मिनिट रडतच बसले होते. मग काय, हे मला काय वाटतं माहितीये? खरा कलाकार म्हणजे तोच जो आपल्या भूमिकेत शिरतो, समरस होतो आणि तितक्याच चटकन बाहेर येतो. बरोबर आहे. नाही, मला असं वाटतं खरा कलाकार तोच. तो ना असं आत गेल्यासारखा करतो पण जात नाही. मला उलटी झाली. काळ्या रंगाची. हे मला आता हे सगळं फार विचित्र वाटतंय. आपण पॅकअप करू. खरंच आपण प्रॅक्टिस थांबवायची आहे. काय करणार? चला आपण बॅग घेऊन येऊ आपल्या.
प्रॅक्टिस अर्धवटच थांबवावी लागली ना. सगळाच मूड ऑफ झाला. झाली प्रॅक्टिस? थांबवावी लागली. पण तुम्ही कोण? प्रॅक्टिस शो आहे माझा. ती कुठे? कोण ती? माधवी. ती जरा बाहेर बसलीये, तिला जरा त्रास होतोय. अहो मग काय, तिचं काहीतरी नेहमी विचित्रच असतं. तिला आता इथे कुठेतरी बाई दिसतीये. काहीतरी काम असेल तिचं म्हणून आली असेल. उगीच कशाला कुणी येईल. आता माझाच बघा, रात्री शो आहे म्हणून आले. ऐक ना, ती बाई, अगं तीच. हो माधवी. चला लवकर, काय सामान राहिले ते घ्या लवकर. सगळं घ्या. ती बाई फार नाही नाही नको, नाही नाही मला नाही जमणार. नाही नाही, ती बाई मला आवडते. माधवी नाही नाही, नको, नाही नको नको नको. माधवी, अगं काय होतंय तुला? अगं असं काय करतेस माधवी? चल आपण घरी जाऊया. हो चल उठ. अगं बरसू दे प्रकाशाच्या सहस्त्रधारा माझ्या अंगावर. आज एका अंधाराला उजेड सापडलाय. माधवी, हे काय बोलतेस तू? अगं कुठले डायलॉग बोलतेस? हो ना, मंत्रून गेलेलं असतं सारं आयुष्य एका कलाकाराचं. ज्याला या लाईमलाईटची नशा लागली तो अंधारात स्वस्त बसूच शकत नाही. तगमग होते, तडफड होते जीवाची. ती आषाढ घनासारखी दात पाहिजे, तो टाळ्यांचा कडकडाट पाहिजे आणि क्षणोक्षणी अंगावर बरसणारा प्राजक्त पाहिजे. रंग, रूप, नाद, रस, स्पर्श या साऱ्यांनी का एका रंगभूमीवर प्रवेश केला की जन्माला अनंत रंग लागतात, तसेच मृत्यूलाही लागतात. प्रत्येक वेळी जसा प्रवेश संपतो तसा कलाकार संपत नाही. तो पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन उभा राहतो. मीच वसंत सेना, मीच कमला, मीच नली, मीच मुक्ता. मीच वसंत सेना, मी कमला, मी नली, मीच मुक्ता, मीच मुक्ता, मीच मुक्ता. मला हे सगळं फार विचित्र वाटतंय. काय तुला आठवतंय हे रंगमंदिर 12 वर्ष बंद होतं, आता रिओपन झालंय. हो माधवीचं बोलण्यात पण आलं इथे काहीतरी विचित्र घडलं म्हणून. काय होतं ते? इथे ना या स्टेजवरती शालिनी नावाची नटी काम करता करता गेली म्हणे. हो, पण मग थिएटर का बंद होतं? 1-2 शोजला काहीतरी विचित्र अनुभव आलाय, तेव्हापासून बंदच होतं. आता रिओपन झाले रिहर्सल्सला. अरे पण आपल्या आधी 2-3 ग्रुप्सने केली आहे ना इथे प्रॅक्टिस. हो खरं तर, पण ऐक ना माधवी, माधवी ऐक ना माधवी. ज्या क्षणी तू परिपूर्ण झालीस त्या क्षणी तू यशस्वी झालीस. सगळेच निर्णय आपल्या हातात नसतात. या साऱ्या जगाचा त्याग करून तू ही कला आत्मसात केलीस, परिपूर्ण झालीस. हे सारं तुझ्या मनासारखं झालं. पण आता तुला माझी इच्छा मान्य करावीच लागेल. आता जर का तू पाठ फिरवलीस तर तुला शापित जीवन जगावं लागेल. तू साक्षात कला झालीयस, कारण कला आणि कलाकार यातलं द्वैतच तुझ्यातलं संपलंय. आता जर तू परत गेलीस तर तुझ्या लक्षात येईल की तुझी स्वप्न किती फोल होती, पण तू संपली नाहीस. प्रवेश कधीच संपत नाही, पडदा कधीच पडत नाही, अंधार कधीच होत नाही. जन्म, मृत्यू आणि पुन्हा जन्म. खेळ तोच, कलाकार तेच, फक्त भूमिका बदलते. कारण प्रवेश कधीच संपत नाही, पडदा कधीच पडत नाही, अंधार कधीच होत नाही. प्रवेश कधीच संपत नाही, पडदा कधीच पडत नाही, अंधार कधीच होत नाही, प्रवेश कधीच संपत नाही. माधवी, अरे ऐका ना, ती मग
मगाशी ग्रीन रूम मधली बाई पण असंच काहीतरी म्हणत होती, प्रवेश पडता आणि संपत नाही असं काहीतरी. घाबरू नका ग. हे बघ, अजयचा मेसेज आला, शूटिंग संपलाय, तो येतोय. अजय अजय हे बघ, शूटिंग संपलंय ना, तो येतोय आता. पण अजयचा मेसेज. तुम्ही कोण आहात? मी रमा. रमा? अजय बरोबर थिएटर वर्कशॉपला काम करत होते. पण अजय सोबत म्हणजे? एक मिनिट. हॅलो, हा अजय. अरे अरे, तुझ्या त्या झाशी चारवण्यात जाम घाबरल्यात बघ. काय नाट्य अनुभव आहे. एक मिनिट, तूच बोल. घे बोल. नाही नको. बोल. नाही नको. ओके, तू ला. हॅलो अजय, अरे इथे ना कोणीतरी एक रमा आलीये. काय काय? अजयचा प्रँक होता हा सगळा. आणि माधवी त्याला सामील होती. अगं किती घाबरले ना ग मी. यार ही काय प्रँक करायची पद्धत आहे का? आणि म्हणे गुपचूप रिहर्सल करायची, त्या अजयला सांगायचं नाही. आणि शहाणी माधवी त्याला सामील. मग काय माधवी, आता बस करा, उठा. पण काय धमाल आली ना ग. या माधवीला चांगलंच बडवायला पाहिजे आपण. माधवी उठा, तुझी फार झालीत नाटक. माधवी उठ लवकर उठ. एवढ्या कॅरेक्टर मध्ये नसतं का घुसायचं. माधवी 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 उठ. माधवी 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 समोर. माधवी तशा अनेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. नाटक जसे समूहाने करता येते तसेच ते एकट्याने सुद्धा करता येते. 1911 साली दिवाकर यांनी नाट्यछटा या साहित्य प्रकाराला पहिल्यांदा हाताळलं. अतिशय थोड्या शब्दात मोठा आशय सांगणारी अशी ही नाट्यछटा. यात बोलणारे पात्र एकच, परंतु ते इतर दोन, एक किंवा अनेक व्यक्तींशी संवाद साधत असते व त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद हा या एकमुखी संवादात गृहीत आणि सूचित असतो. 3 ते 4 मिनिटात वाचिक व अंगिक अभिनयाची जाणीव करून देणारे असे हे सादरीकरण असते. आमच्या या प्रशिक्षणात आम्हाला नाट्यछटा लिहिण्याचा अनुभव मिळाला. आता आपल्यातलेच काही विद्यार्थी त्यांनी स्वतः लिहिलेला नाट्यछटा इथे सादर करतील. माझं नाव आहे दीपाली आखाडे आणि आज मी तुमच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे वंशाला दिवा तर हवाच. भाऊजी, सकाळी सकाळी येणं केलं आणि ही बर्फी कसली? काय मुलगी झाली? छान, उत्तम बातमी दिली. आणि वहिनी आणि बाळ कसं आहे? नॉर्मल डिलिव्हरी झाली? छानच, उद्याच मी जाईल, भेटूया. पण भाऊजी, तुम्ही एवढ्या उदास का दिसता? काय मुलगी झाली म्हणून? अहो मुलगा काय आणि मुलगी काय, बाळ सुदृढ झालं म्हणजे झालं. शिवाय मुली फार प्रेमळ असतात, जबाबदार असतात. मुलांचं काय हो, त्यांना नुसतं हुंदडायला हवं, कसली म्हणून काळजी नसते. काय सासूबाई म्हणतात वंशाला दिवा हवा, आपली एवढी गडगंज संपत्ती त्याला वारस हवा. मुलगी शिकून दुसऱ्याच्या घरी जाणार आणि मुलगा शिकला तर सांभाळेल, नाव पुढे नेल घराचं आणि शिवाय संपत्तीला वारसा हक्क पण भेटेल. नाहीतर एवढी संपत्ती काय जावयाच्या गळ्यात घालणार? मी काय म्हणते भाऊजी, जर मुलीला संपत्ती दिली तर कुठे बिघडलं हो? आणि तुम्हाला जावयाच्या घरात संपत्ती द्यायची नसेल तर द्या की एखाद्या उद्याच्या मला दान. नाहीतर अहो घ्या ना उपभोग,
कशाला एवढी काटकसर करता आणि संपत्ती जमवता मुलांसाठी? चांगली हुशार मुलं असतील तर कमवतील की संपत्ती, आणि वाईट मुलांसाठी हवी कशाला संपत्ती? आता कालचंच बघा, आपल्या शेजारची सोनू बाबा पावसातून धावत भिजत आले तर दुडू दुडू धावत आली. मुलींची मायाच निराळी. काय वर्षासारखी टोमणे मारताय? अहो झालाय मुलगा तर घेऊन बस डोक्यावर पडो तिला. दुसऱ्याला कशाला इडवायचं? पण खाली दिमाग शैतान का घर असं आहे तिचं. आम्हा तिने जावा हिचा तोरा, काय तर म्हणे हिने वंशाला दिवा दिला. अहो वंशाचा दिवा जेव्हा घरातून बाहेर काढेल तेव्हा समजेल हिला. भाऊजी आज जग कुठे गेलंय आणि तुम्ही कसला विचार करताय? आज सगळ्या क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत. मुलींची संख्या मुलांपेक्षा फार कमी झाली आहे. मुलांना लग्नासाठी मुली सुद्धा भेटत नाही आहेत. तेव्हा कन्यादानासारखं श्रेष्ठ दान नाही. काय भाऊजी पटलं तुम्हाला? छान. आता अगदी आनंदात जा, सगळ्यांना बर्फी वाटा, सांगा घरात लक्ष्मी आली आहे. 1 मिनिट हा भाऊजी, फोन आला. हा हॅलो हॅलो, हा बोला अंडे मावशी. काय नातू झाला? छानच बातमी दिली हो. संध्याकाळी पणे घेऊन या. आणि हो वंशाला दिवा तर हवाच, नाही तर एवढी संपत्ती काय जावयाच्या मनात घालणार? धन्यवाद. नमस्कार, मी शिवांगी मलगुंडे आणि माझ्या नाट्यछटेचं नाव आहे आपल्या वेळी असं होतं का हो. छे 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 छे, काय यांची नसती थेर. वडीलधाऱ्यांचा धाक नाही की कसली भीडभाड नाही. अरे काही मर्यादा ठेवाल की नाही, की उगीच आपलं कमरेचं सोडून डोक्याला हे एवढं तंतनायला काय झालं म्हणून काय विचारताय चावरे वहिनी. थांबा, हे बघा आमची भावी सून आणि हा आमचा चिरंजीव यांचे प्री वेडिंगचे फोटोशूट बघा. कसे ते कपडे घातले, मिनी स्कर्ट काय, वन पीस काय. आपल्या वेळी असं होतं का हो काही? स्त्रीचं सौंदर्य कसं साडीतच खुलून दिसतं. खरं की नाही सांगा मला चावरे वहिनी. बरोबर आहे तुमचं, माझ्या लेकानेच पुढाकार घेऊन केलं होतं सगळं. पण तो काय लग्नाआधीच बायकोच्या ताटाखालचं मांजर झालाय. नंदीबाई कुठला. अनाठाई पैशाचा चुराडा की नाही सांगा बरं. अहो संसार करायचा म्हणजे काडी काडी जमवून कसा काटकसरीने करायला हवा की नको मला सांगा चावरे वहिनी. हो बरोबर आहे, मला तुमचं म्हणणं पटतंय. हल्ली सगळीकडे याचं पेवच फुटलं. मग परिस्थिती असो वा नसो, पण लोकांनी सोन्याची सरी घातली म्हणून आपण काय गळ्यात दोरी बांधून फाशी घेण्यासारखाच प्रकार झाला की नाही सांगा बरं. आणि आपल्या काळात अशी उधळपट्टी केलेली चालत होती का सांगा बरं तुम्ही. मान्य हल्ली सगळीकडे याचं पेव फुटलेलं आहे, पण तरी देखील आपल्याला नव्हत्या का अशा भावभावना. पण त्याचं असं जाहीर प्रदर्शन करायची कधी गरज वाटली का आपल्याला? नाही ना. अहो आपल्या काळात लग्न ठरलं, लग्न झालं तरी देखील 4 चौघात उघड उघड बोलायची सोय होती का? आठवते का? आणि आपल्या आई वडिलांच्या काळात तर 4 मुलं झाली तरी देखील 4 चौघात उघड उघड बोलायची सोय नव्हती. अहो साध्या चित्रपटात प्रेमगीत सुरू झालं तर आई वडिलांसोबत बघायला संकोच वाटायचा. म्हणून तहान लागलेली नसताना, खरं की नाही, तहान लागलेली नसताना उठून पाणी प्यायला जाणारे आपण. आपल्या काळात असं काही होतं का? पण या प्री वेडिंग मध्ये हातात हात काय, गळ्यात गळे काय, डोळ्यात डोळे काय. अहो पाहणाऱ्याला शर्मेने ओशाळायला होतं. आपल्या वेळी असं काही होतं का हो? आणि आपल्याला अशा भावभावना असल्या तरी त्याचं जाहीर प्रदर्शन आपण कधी केलं नाही. पटतंय ना? काय म्हणालात? माझ्या लेकीचं प्री वेडिंग अव झालं तर झोकात झालं. जावई काय माझा लाखात एक, कशाची म्हणून उणीव ठेवली नाही हो त्याने. बालीला घेऊन गेला होता माझ्या लेकीला. नशीबच काढलं माझ्या लेकीने. तुम्ही नाही पाहिले तिचे फोटोज व्हिडिओज? अहो बघा ना. नाही माझ्या स्टेटसला बघा कशी नक्षत्रासारखी दिसते की नाही. माझ्यावरच गेलीये. बाकी काही म्हणा, नशीबच काढलं भरीने. म्हणतात ना हौसेला मोल नाही, तेच खरं हो. धन्यवाद. दुसरे सादरीकरण प्रस्तुत करीत आहोत अश्विनी निवर्गी यांच्या कथेवर आधारित एकांकिका मॉडिफाईड स्वप्न
लेखन व दिग्दर्शन संध्या कुलकर्णी, प्रकाश योजना व नेपथ्य अमोल जाधव, संगीत नहुष ढवळीकर. तर सादर करीत आहोत मॉडिफाईड स्वप्न. मॉडिफाईड स्वप्न. आलाय आलाय सगळं सामान आलंय. तो ट्रकवाला गेला, त्याला पैसे दिले आणि सगळं सामान मोजून मी घेतलेलं आहे. ओके ठीक आहे. अरे बापरे, काय या ट्रान्सफॉर्मर बदल्या, काय कटकटीचं काम आहे नाही. हो ना, ते तर आहेच आहे. प्रिया, आता हवा मस्त गरमागरम चहा. आणि तो काही मी करणार नाही. का गो? का म्हणजे काय, पुण्यातल्या सगळ्या सामानाची आवरावर आणि बांधाबांध केली मी आणि म्हणे दमलेत हे. अगं तुला कोणी सांगितलं होतं सामानाची बांधाबांध करायला? मी हिला म्हटलं होतं ते मोर्स अँड पॅकर्स असतं, त्यांची सर्व्हिस घे. पण नाही, विश्वास नाही ना तुझा कोणावर. पण मी तुला सांगितलं होतं ना माझ्या सख्या मैत्रिणीच्या अनुभवाबद्दल, आणि तरी तुम्हाला असं म्हणतो. मला माहितीये, त्यांच्या बऱ्याच वस्तू तुटल्या फुटल्या होत्या ना. नुसतं तुटल्या फुटल्या नाही तर निम्म्या तर गायब झाल्या होत्या. काय गायब? हो ना. कठीण आहे बाबा. अरे पण आपल्या आल्यात व्यवस्थित वस्तू, आपल्या गायब झाल्यात का? बघते तेच. बरं ते चहाचं काय? अरे कसा करणार मी चहा? गॅस तरी जोडलाय का अजून? आणि मी तुम्हाला सांगते, तुम्ही दोघेही जणांना मला फार गृहीत धरता आणि चहा काही मिस केला पाहिजे अशी काही असा नियम नाही. बरं मी जोडतो गॅस आणि चहाही मिस करतो. करा मग तर झालं. ए पण तू काय म्हणाली की आम्ही तुला गृहीत धरतो? हो म्हणजे काय, गृहीतच धरताय. एक तर घरातली सगळी कामं मी एकट्याने करायची अशी अपेक्षा असते तुम्हा दोघांची. आणि हे बघा, मी पुण्यात कॉलेजमध्ये शिकवत होते. मी एमफिल झाली आहे, नेट झालेलं आहे माझं. आणि मी काय करते तर घरात चूल आणि मूल. काय मूल? 10वी झाली आहे माझी आणि मला मूल काय म्हणते? हो 10वी झालेलं मुलाचंच आमच्यासाठी. काय ना, हे सगळं शिक्षण वाया घालवायचं का? मला काही कळत नाहीये. पुण्यात ना कशी छान जॉब करत होते मी. छान? हो म्हणजे कशी छानच, पण क्लॉक आवर बेसिस. CHB ते काय का असे ना, पण माझं ना स्वप्न आहे एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हायचंय. आणि या गावात कॉलेज तरी एक नाही देव जाणे. अगं पण तुला हे म्हणायचं, मी तुला खरं सांगू का, तू ना प्रमोशन रिजेक्ट करायला हवं होतंस रे. काय? हो प्रमोशन रिजेक्ट करायला हवं होतं? अगं काय बोलतेस नेहा, मी इथे ब्रांच हेड म्हणून आलोय. ब्रांच हेड, प्रमोशन झालाय, पगारवाढ मिळाली आहे मला, आणि तू म्हणते ते रिजेक्ट करायला हवं होतं? अरे पण हे सगळं झालं तुझ्या मनासारखं रे. मी काय करू इथे, नुसते घरात बसून राहू का? बाबा मी पण पुण्याच्या किती छान कॉलेजमध्ये गेले असते. हो ना, आता इतके छान मार्क मिळाल्यावर पुण्याच्या कोणत्या छान कॉलेजात ऍडमिशन मिळाली असती जरा प्रश्नच आहे नाही का? बाबा सतत काय माझ्या मार्कावर घसरताय. बरं जाऊ दे. आता तुझे मार्कच घसरले, त्याला तुझं काय लागलो? काहीतरीच काय हो बाबा. बरं ऐका, चिडू नका. या गावात एक कॉलेज आहे. येस, मी चौकशी केली आहे. हा मग मी असं करते, मी उद्याच तिकडे जाते आणि माझ्या नोकरीचं ऍप्लिकेशन देऊन येते. कंट्रोल म्हणजे हे बघ, थांब, म्हणजे तुझं स्वप्न आहे ना ते, तू जा तिकडे ऍप्लिकेशन कर. पण हे बघ, परत तिथेच ते काय तुमचं CHB तो प्रकार असेल तर तू घरी येऊन चिडचिड करू नको. म्हणजे आधीच माझ्या ट्रान्सफरहून कमी दुसपूस चालली का घरात? पुन्हा CHB मिळाली तर वर्षभर गळ्यातून बापाच येत राहतील. प्रिया फार चुरचुरू बोलायला लागलीस हा. कॉलेजमध्ये गेल्यावर तर काही शिंग फुटणार आहे. बरं तू चिडू नको बरं जरा. हे बघ, तुझ्या शिक्षणाचा उपयोग कसा होईल हे मी तुला सांगतो. बोला. हे बघ, हे गाव असलं तरी इथे शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पण आजकाल शाळा कॉलेजात विद्यार्थी जातात कुठे? हे बघ, तू ना तुझं स्वप्न थोडं मॉडिफाय कर. काय अजून काय मॉडिफाय करायचंय मी आता?
कंट्रोल आता ऐक हे बघ, या शाळा कॉलेजात शिकवण्यापेक्षा तू तुझ्या स्वतःच्या क्लासेस मध्ये शिकव. मस्त क्लासेस काढ, तुफान चालतील बघ. काय कशी वाटली आयडिया? अतिशय वाईट. अरे मी एमफिल झालीये, कळतंय का तुला? माझं नेट पास झालं आणि तुम्हाला काय सजेस्ट करतोस? तर घरात बसून मी मुलांच्या शिकवण्या घेऊ म्हणे. हे बघ, हे काही मला पटत नाहीये. ते काही नाही, मी उद्या त्या कॉलेजमध्ये जाणार आहे, म्हणजे जाणार आहे आणि तिथे माझ्या नोकरीचं ऍप्लिकेशन देऊन येणार आहे. बरं ठरलंय ना तुझं? हो. बरं, मग हा विषय आपण इथे सध्या तर बंद करू. तू जा आणि ऍप्लिकेशन कर. आता मी मस्त करतो चहा. आई, मी पण तुझ्या बरोबर येणार. कशाला? तुला फक्त स्वतःच्या नोकरीची काळजी, मुलीच्या शिक्षणाबद्दल काही इंटरेस्ट आहे की नाही? खरं तर तुम्हा दोघांना पण. हो ना, आता मुलीला शिक्षणात इतका इंटरेस्ट आहे, पण आम्ही आम्हाला इंटरेस्टच नाही का? बरोबर. असं का प्रिया तुझं? शेवटी मुलगी जेवढा शिक्षणात इंटरेस्ट घेणार तेवढेच तिचे पालक घेणार ना. मग काय तर. काय बोलताय? साहेब, आजच्या आपल्या मीटिंगचा अजेंडा हाच नव. झेंडा काय हो? अजेंडा म्हणतात त्याला. हा, तेच ते हो. तेच ना की विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये आणायचं कसं. अहो, साधी गोष्ट आहे कानवले बाई. हा, कॉलेज नवीन आहे म्हणजे मुलांची संख्या कशी वाढणार हाच तर विषय असणार ना. ते बरोबर आहे. काय हो साहेब, ऐका, आता आम्ही दोघे कवाशाबी आलोय, ते देशमुख सर अजून कुठे आले ना? ते कुठं दिसना गेले. हो, ते पण त्याच कामाला गेलेले आहे. कोणच्या? घरोघरी मुलांना शाळेत पाठवा, कॉलेजात पाठवा म्हणून. आणि हो, दोघीने पण तुम्ही तेच करायला पाहिजे. मग करतो. त्याचं कसं आहे साहेब, आता इतका वेळ झाला, अजून चहा नाही, नाश्ता नाही, आणि मग मीटिंग मध्ये काय बोलावं असं वाटतंय वय. बरोबर आहे. म्हणजे इटिंग नाही तर मीटिंग नाही, असंच ना. बोलवते मी धनाजी. धनाजी, हे धनाजी, चहा थोडंसं घेऊन ये रे. कोण मी? काय आण म्हणाला? सॉरी तुम्हाला नाही हो, तो आमचा धनाजी चपराशी आहे ना, त्याला बोलत होते मी. अगो बया, कुणाचा आवाज होता? बाहेर 3-4 माणसं उभी होती. त्यांना वाटलं मी त्यांनाच बोलवते. धनाजी दिसला नाही. धनाजी कुठं दिसला नाही. कुठं जातो काय माहिती. अहो, तो आता यायचा नाही. तो गेला आमच्या वाड्यावर. आणि होय, कॉलेज सुटल्यानंतर तुम्ही दोघीने पण जा वाड्यावर. कशाला? अहो, ते आमच्या मंडळीने 2 दिवसांनी हळदी कुंकू ठेवलेला आहे. मग आणि हो, ते काय आणायचं, हे आणायचं, करा की ते तुम्ही. करतो की साहेब, करतो. पण आता मी काय म्हणते, आता मग मी जाऊ का घरला? आता बघा, तुमच्या घरची कामं करायची, मग माझी मी जरा भाजी दळण बिळण आणून ठेवते की. कानवल्या बाई, माझ्यासाठी पण भाजी घेऊन या ना. हा का? अजून काही तेवढंच पाहिलं का? म्हणजे आता साहेबांची कामं, माझ्या घरचे ना, आता तुमची बी कामं काय आम्हीच करायची का काय? वाडा की भाजी इथेच घेऊन या, आणि म्हणजे आपण दोघी मिळून इथंच निवडत बसू. आता मुक्रमबाई, भाज्या फोडणीला भाजी इथे. अय्या, खरं? अहो, घर आहे की कॉलेज आहे? हा, आणि तुम्ही पण कॉलेज सुटल्यानंतर वाड्यावर जा. तुम्ही रांगोळ्या बिंगोळ्या टाकता ना? हो, सुंदर रांगोळ्या काढते मी. बरं का करायला बाई, मी रांगोळ्या काढते ना, ते मॅडम ना खूप आवडतात. असू द्या, साहेबांकडे कुठलं फंक्शन असलं की नाही, मॅडम मलाच बोलवत्यात. कामाला
हे घ्या मीटिंगचे पॉइंट्स वाचा. द्या. हे काय इथे तर कोणीच दिसत नाहीये. कोणीतरी पिऊन वगैरे तरी असायला होतं ना इकडे. हो ग, कोणी दिसत नाहीये, पण चल ना जाऊया तसं. चाल. थांब. पहिल्याच दिवशी बेशिस्त दाखवायची गरज नाहीये. थांब जरा, बाहेरूनच विचारते मी. मी आय कम इन सर? कोण आहे? डायरेक्ट कमी. नमस्कार सर. नमस्कार. मी स्नेहा देशपांडे आणि ही माझी मुलगी प्रिया. नवीन मुलीच्या ऍडमिशनला आलं होय? हो. कितवीला हवा ऍडमिशन? फर्स्ट इयर JC. अहो असलं आमच्या कॉलेजात नाही बघा साहेब. हे तुम्हाला शहराला जावं लागेल. अहो साहेब, ते म्हणजे 11वी आहे का आपल्या इथे? हा देऊ की मग देऊ. सर अजून एक काम होतं. इथले प्रिन्सिपल कोण आहेत? म्हणजे ना मला प्राध्यापिका म्हणून काम करायची इच्छा आहे, तर त्या संदर्भात बोलायचं होतं त्यांच्याशी. अहो इथले अध्यक्ष आम्ही आणि अजून काही आम्ही प्रिन्सिपाल नेमलेला नाही. जे काय बोलायचं असेल ते आमच्याशीच बोला. तुमच्याशी? हा, काही शंका नाही. तसं नाही. म्हणजे साहेब मला ना प्राध्यापिका म्हणून काम करायची इच्छा आहे आणि मी MPhil झाली आहे. बया करो की काय? हो, आणि माझा नेट पण पास आहे. अगं बाई, हो का? हो, शिवाय 2 महिने कामाचा अनुभव पण आहे मला. काय सांगताय? 2 महिने? तरी पुण्याच्या कॉलेजमध्ये. पुण्याच्या एवढं काही महत्वाचं नाही. ते कोणतं काम होतं तुमचं? क्लॉकवर बेसिस. अरे मग रोजंदारीवरच बी नाही, तासावरच. बरं ते असू दे. आता तुम्ही जे काही आणलं का होते द्यावं लागते ते सामान? हो आणलंय की घरी. पुण्याहून इकडे तर तिकडचं सगळं सामान आणलंय. ए पोरे, सामान म्हणजे घरचं सामान नाही, मग ते पत्र. मी नाही आणलं कोणाचं पत्र. अहो तसं नाही हो, साहेब सांगतील तुम्हाला. हो बाई, प्रत्येक गोष्ट तुम्हाला निष्कटून सांगावी लागतं. पत्र म्हणजे तुमचा डेटा. अच्छा, बायोडेटा का? हा, आणलाय. हे घ्या सर. मला ना प्रत्येक वर्षी फर्स्ट क्लास मिळालाय. होय का? हो. आणि शिवाय अनुभव पण आहेत तासावरचा. हा, तर भाई तुम्ही आजपासून आमच्या कॉलेजात येऊ शकता. काय सांगते? पण प्राध्यापिका म्हणून नाही. मग अहो तुम्हाला प्रिन्सिपालीन बाई म्हणून यावं लागेल. तुमच्यापेक्षा जास्त शिकलेल्या आहे ना त्या. बसा खाली, बसा. हा, तर तुम्ही उद्यापासून येऊ शकता. बरं सर. आणि मी तुम्हाला ओळख करून देतो. ह्या आमच्या 2 बाया आणि एक तो बाप्या. कुठे गेला? अरे हो, तुमची ओळख करून द्या. हा चक्रमबाई आणि हा विक्रमबाई. आओ साहेब, मी कानोले बाई. हा, तेच. आणि मी मुक्राबाई. हा, तेच ते. मॅडम, माझं नाव मुक्रमा बातकर, पण या साहेबांनी ते आता पण शॉर्ट फॉर्म केलाय. धन्याजीराव, कुठं गेलं चपराशी? हो ना, मगाशी आम्ही आलोत ना त्यावेळेस पण कोणीच नव्हतं बाहेर. काही शिस्त आहे की नाही त्याला? आता ती तुम्हीच लावा प्रिन्सिपल बाई. हो. आता हा धान्या कुठं जातो काय माहिती बाया. अहो तो गेला आमच्या वाड्यावर दळण आणायला. हा का? बर. तो आता याचा नाही, पण प्रयत्न करून बघतो. धनाजीराव. काय मालक? अरे काय बेट्या, तुला राव म्हणले काय मालक? अहो वाड्यावर दळ टाकलं आणि लगेच इकडे चालू बघा 0 मिनिटात. पण त्याचं काय झालं साहेब? मी जेव्हा गेट मधून असा इन झालो की नाही,
तिथं 3-4 माणसं उभी होती. नवीन ऍडमिशन असतील. हा अरे मगाशी पण होती तिथं. हे काय मला ठाव नाही, पण त्यांनी विचारपूसच चालू केली. कोण आहे, कुठं गेलता, कुणाचं दळण आणलं. त्यामुळे थोडासा उशीर झाला बघा साहेब. अरे काय गळ्या वाटत काय बिडी काडी वगैरे झालीच असेल की पानपीठ. आता ते काय मालक आणले यू पण तुमच्यासाठी पण आणले. हे बे आपले मंडळी आलेले आहे, पाहुणे मंडळी. ओके, नंतर ते असू दे. आधी तू एक काम कर, देशमुख सरांना बोलू ना. ओके साहेब. मॅडम तुम्ही कोण? सांगा. प्रिन्सिपालीन बाई. प्रिन्सिपल सॉरी मॅडम, सॉरी मॅडम. बसा. थँक्यू. ताईडे थँक्यू सो मच दादा. मॅडम आलोच मी 0 मिनिटात. हो सर, मी एक फोन करून येऊ का माझ्या मिस्टरांना जरा? आता काय ते नाही म्हणतील होय? त्यांची परवानगी पाहिजे तुम्हाला. नाही पण बरं करा. आलेच. आई अगं बाबांची परवानगी कशाला? मस्त जॉब मध्ये लगेच समोरून टाक. प्रिया, अगं मी कशाला त्याची परवानगी घेईन? पण त्याला इन्फॉर्म तर नको करायला. थांब जरा, कॉल करू देत मला त्याला. हा अमोल. हा बोल. अरे मला जॉब मिळालाय आणि CHB वरचा नाही बरं का, तर प्रिन्सिपल म्हणून कॉलेजची नवीन प्रिन्सिपल झालीये. एकदम प्रिन्सिपल? हो. स्नेहा तू नीट चौकशी करून घ्या, म्हणजे मला थोडं विचित्र वाटतंय हे. नाही चौकशी तर मी करणारच आहे, पण सकाळी दोघं चिडवत होता ना मला CHB म्हणून मुद्दामून सांगायला फोन केलाय तुला. बरं. अरे वा, काय छान न्यूज दिली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हा बरं ऐक ना, माझी एक मीटिंग सुरू होते, तर आपण बोलायचं का नंतर? नेहमीच रे तुझं. अगं बरं, ओके बाय. आई काय म्हटले बाबा? मालक ते देशमुख सर त्यांच्या प्लेसवर म्हणजे जागेवर नाहीयेत. हा आता ते तिथं कसं असतील धनाजी? आता ते गावात फिरत नाहीत का? पोरांना गोळा करायला गेले कॉलेजमध्ये या कानली बाई. असंच आहे ते की नाही आठवड्याच्या बाजाराला गेले, त्यांचा बैल विकायला. तुम्हाला बोलले होते साहेब ते काल. हो मला पण सांगितलं होतं. सॉरी मला जरा उशीरच झाला. जरासा नाही, बराचसा लेट, म्हणजे उशीर झालाय तुम्हाला. त्याचं काय झालं साहेब? मी आतमध्ये आलो, 2-4 लोक भेटली हो मला, विचारत होती तुम्ही काय करता, कितवीला शिकवता, इथं किती पोर आहेत म्हणून. मला वाटलं ऍडमिशनला झालेत काय, म्हणून मी सांगितलं टाकलं सगळी माहिती. आहो ते समजा जाऊ द्या. मला सांगा काय म्हणतो तुमचा बुल, म्हणजे बैल सोल्ड आउट आणला काय? अरे सोल्ड आउट म्हणजे एकदम भारी सोल्ड आउट, भारी प्राइस म्हणजे किंमत मिळाली बघ. म्हणजे हारपिन टुंगा. बरं खुश ना तुम्ही? असू द्या. आपल्या कॉलेजमध्ये नवीन प्रिन्सिपालीन बाई आल्या. गुड न्यूज मॅडम. नमस्कार. सर मला एक शंका होती, पण म्हणजे बघा ना, आता तसं म्हणलं तर मला प्राचार्य म्हणून काही अनुभव नाहीये बरं का, आणि विद्यापीठाच्या नियमानुसार तर मी PhD पण नाहीये. मग हे कसं जमणार? घाबरू नका. हे विणा अनुदानित कॉलेज आहे आणि इथे आपल्या साहेबांचं राज्य आहे. साहेब सांगून टाकू काय आता सगळं? सांगा की. हे पहा मॅडम, तुम्ही काही ओरिजिनल प्रिन्सिपल नाही. काय म्हणजे तुम्ही डुप्लिकेट प्रिन्सिपल. डुप्लिकेट प्रिन्सिपल? हा, म्हणजे आपल्या रुटीनची कामं करणारी. मग ओरिजिनल प्रिन्सिपल कुठे? मॅडम प्रत्येक गोष्टीशी तुम्हाला इसकटून सांगावं लागते का? हे पहा मॅडम, ओरिजिनल PhD झालेलं प्रिन्सिपल मास्तर आहे त्यांच्या गावाकडे. आणि विद्यापीठाची कमिटी येणार म्हणलं का साहेब त्यांना बराबर इथं बोलवून घेत्यात. आणि मास्टरवर पण मला त्यांच्याच नावानं सही करायची आहे का, कळलं का? आणि हो, मला सर म्हणायचं नाही, साहेब म्हणायचं.
सर म्हणा येते काय शाळेतले मास्तर तुम्ही? बरं पण सर आपलं साहेब एक पुन्हा काही विचारायचं आहे का? नाही म्हणजे तर तुम्हाला जास्त पुन्हा काही विचारायची शंका असेल तर बाई वाड्यावर या. काय वाड्यावर? नाही नाही झालं माझं सगळं विचार झालंय. तर आजपासून तुम्ही प्रिन्सिपालीन बाई. हॅपी कंडोलन्स. काय कंडोलन्स? तू मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचंय का? दॅट इज दॅट. सर आपलं साहेब पण एक छोटी रिक्वेस्ट होती माझी. म्हणजे तुम्ही मला प्लीज जरा प्रिन्सिपल बाई नका ना, म्हणजे चांगलं नाही वाटत ना ते. मॅडम त्यापेक्षा ऐकत त्यापेक्षा तुम्ही मला प्रिन्सिपल मॅडमच म्हणा ना. मॅडम जेम्सला प्रिन्सिपाल म्हणतात आणि तुम्ही बाई लेडीज. आणि मॅडम आम्ही फक्त आमच्या घरच्या मंडळीला म्हणतोय. काय मंडळी? म्हणजे तुम्ही सर्व मंडळींना मॅडम म्हणता? नाही ग पोरी, मंडळी एकच असते, ते म्हणजे आमचं खटलं. काय खटलं? तुमच्यावर कुठलं खटलं चालू का? कुठे? बाई पोरीला गप्पा करा. तिला पण प्रत्येक गोष्ट इस्कटून सांगावं लागते. प्रिया गप्प बस जरा. खटलं म्हणजे आमच्या मिसेस. मिसेस कळलं. हा ते सगळं ठीक आहे सर, पण माझ्या पगाराचं काय? त्यात काय देऊ की. अहो आमचं गावात देशी दारूचं दुकान आहे, तिथल्या पोराला 7,000 रुपये देतो आम्ही. तेवढंच देऊ की. काय फक्त 7,000 रुपये? अहो असं काय करताय? मी नेट पास झाले मी आणि तुम्ही मला फक्त 7,000 रुपये देणार? हे बघा बाई, तुमचं इंटरनॅशनल नॉलेज आम्हाला शिकवू नका. अहो सर हे इंटेलेक्च्युअल काम आहे. आणि हे बघा मी नेट पास झाली सर, आणि तुम्ही चक्क माझी तुलना त्या दारूच्या दुकानावरच्या मुलाशी करताय. कमाले बाई. छे. अहो तो दिवसभर काम करतोय आणि तुम्ही का 4-5 तास खुर्चीवर बसून काम कराल, आणि त्यातल्या त्यात तुम्ही बाई माणूस कुठं काम करतोय? अहो काही काय बोलताय साहेब? अहो पण मी इंटेलेक्च्युअल काम करणार आहे. अहो ते तुमचं इंटरनॅशनल जाऊ द्या, आम्हाला नका सांगू. बरं साहेब बघा मॅडम तुम्हाला काय बुद्धीचं काम आहे असं म्हणायचंय का? हा पण यांना कुठे करता येते? अहो ते तुमची बुद्धी इथं पाठवू नका. असं असेल ना सर तर मग मला थोडासा विचार करायला वेळ द्या. करा. काय कॉलेज आहे म्हणजे काही सुचतच नाही मला. कधी कधी वाटतं की अगदीच तासावर काम करण्यापेक्षा बरं आहे. म्हणजे निदान प्रिन्सिपल तर झाले मी. आता मला एक कठोर कर्तव्यदक्ष विद्यार्थीप्रिय आणि शिस्तप्रिय प्रशासक होता येईल. आणि शिवाय माझं स्वप्न पूर्ण होत आहे. काय करावं? घ्यावाच हा जॉब. ठीक आहे साहेब, मी तयार आहे काम करायला. ओके. पण मला आल्यापासून कुठे विद्यार्थी नाही दिसले इथे. हा पोरी ना येते ती आदनमधनं. हा म्हणजे देशमुख सरांनी ठाऊकच असेल की आजचा आकडा 27. अयो हो तो आकडा नाही. मग मॅडम तुम्ही सांगा, शाळेतला सांगा. पोट्ट्या पोट्टींचा आज बघा, आज की नाही 9 नाही 3 4 7च पोट्टे आले. कानोले बाई साहेबांनी आपल्याला कितींदा सांगितलं की असं थर्ड पार्टी समोर सांगायचं नाही म्हणून. 80 पोरं आले म्हणून सांगायचं 80.
त्याचं काय प्रिन्सिपल मॅडम, काही पोर आहेत ना शहराला जातात ना क्लासेसला, म्हणून आले नाहीये. हो का? प्रिन्सिपल बाई थर्ड पार्टी आहे व त्या आपल्या नवीन प्रिन्सिपल बाई आहेत. आणि आज त्यांनी एक विद्यार्थी बी आणला आहे. हो म्हणजे मीच कॉलेजची न्यू स्टुडंट. मॅम तुझं क्लासरूम कुठे आहे? तुला क्लासरूम पाहिजे इकडे, तुला दाखवते. ये बाई इकडे अशी ये. हे बघ त्या तिथं तुला दिसतात की नाही, त्या सगळ्या रूम आहेत ना, त्या आपल्या क्लासरूम. त्या चहाच्या टपरी सारख्या दिसणाऱ्या त्या खोल्या. आता बऱ्या तू काही बोलती का ग? तू जाऊन बस तुझ्या जागेवर. बोलू द्या तिला, काही पण बोलू द्या. अरे तुमच्या लक्षात नाही का आज कोणता दिवस आहे? काय आहे की माझ्या मेमरीत, म्हणजे ध्यानात. माझ्या पण आज 1 जून खाशाबा चौधरीचा जन्मदिवस. मागच्या वर्षी सारखा मोठा कार्यक्रम व्हायला हवा. साहेब मी भाषण करते पण मला तेवढं लिहून द्या बरं का, मला लिहता येत नाही. प्रिन्सिपल बाई लिहून द्या त्यांना. हो 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 आई देईला लिहून. तिला लिहायला खूप आवडतं आणि भाषण तर एकदम झटकाच असली तर बरं का. हो देईन की देईन, पण कुणाबद्दल लिहायचंय, काय लिहायचंय, जरा काहीतरी तर माहिती द्या. म्हणजे कोण होते खाशाबा चौधरी? शिक्षण तज्ञ वगैरे होते का कोणी? अहो ते पैलवान होते, काय? त्यांना शिक्षणाचा गंध नव्हता. अहो ते म्हणजे साहेबांचे फादर, म्हणजे वडील. आपल्या साहेबांचं शिक्षण 5वी पर्यंत झालंय आणि त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांची शाळा बंद करून टाकली. म्हणजे साहेबांना तसं शिकायचं होतं, पण स्वतःच तर नाही तर पोरांचं तरी एज्युकेशन व्हावं म्हणून त्यांनी ह्या गावात एक कॉलेज आणि स्कूल काढलं. हो का? बरं बरं. माहिती देताय ना? ठीक आहे, माहिती घ्या. आणि लागा सगळे कामाला. ओके साहेब, काय रे? मॅडम जरा मोठा अक्षर काढा. मी भाषण करता. चष्मा विसरले घरी. हो का? पेन देता का? कागद पण द्या. द्या कागद. बसा. झालं? बघू मोठा अक्षर काढा. बर या द्या. चला झालं का? चल इथं बस. पोरी बस इथं पटकन बस. चला आता आपण भाषण करू. बस चला. आज एक तरी विद्यार्थी गावाला बाया मला. आजचा दिवस फार म्हणजे फार महत्वाचा आहे साहेबांसाठी आणि शिक्षकांसाठी. अहो शिक्षकांसाठी आता लई टोकत्या. गप्प बसा प्रिन्सिपल बाई. पण चुकीचं वाचतात ना त्या. वाचू द्या की वाचा कानवले बाई. खाशाबा चौधरी हे मोठे विचार जंत होते. काही काय असतात? विचार जंत नाही, विचारवंत. इथं जंत दिसतंय. तुम्हाला म्हणलं होतं मोठा अक्षर काढा. माझा चष्मा नाहीये. प्रिन्सिपल बाई गप्प बसता का जरा? वाचा कानवले बाई, लवकर आपल्याला निपटवायचं आहे. ऐका, त्यांच्यामुळंच आमचे साहेब शिक्षणाचे मोठे पुढारी झाले. पुजारी हो पुजारी. परत टोकतात. गप्प बसा प्रिन्सिपल बाई. वाचू का? वाचा, पुढे वाचा. खाशाबा चौधरी यांनी कुसतीचे अनेक सामान जिंकले. कानोले बाई सामने सामने. बसा खाली. झाले आता मीटिंग. चला चला सगळे वाड्यावर चला. साहेब मी जाते आता घरी. विक्रम भाई
मॅडमचं अपॉइंटमेंट लेटर लिहून ठेवा. हो साहेब. हा या प्रिन्सिपल बाई उद्याला या तुम्ही. हो हा मॅडम काय माझं पेन. हो घ्या. हा दादर. बाय बाय. जा. साहेब बोल. हॅलो हॅलो, कोण? तुम्हाला भेटायचं होतं. नाही नाही आता वेळ नाही आपल्या जवळ. वेळ काढावा लागेल. नाही. विद्यापीठाची कमिटी आली आहे तुमच्या कॉलेजमध्ये. कोण आलंय? विद्यापीठाची कमिटी. बाबा कधी न सांगता? मुद्दामच काही कळवलं नाही. सकाळपासून आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये आहोत. चला 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 आता आवरून काही उपयोग नाही. आम्हाला सगळं कळलं आहे. दळण, बैलाची विक्री, हळदी कुंकू. हे स्वीट्स आणि हा बुके. आज मस्त सुट्टी घेतली लवकर. असा आज गोष्ट कशीच आहे? काय न्यूज दिली आहे स्नेहानी? प्रिन्सिपल झाली आहे. प्रिन्सिपल. वा, स्वप्न पूर्ण झालंय तिचं. आणि हो, बरं झालं हे स्वीट्स आणि बुके आणायला मला आठवलं. नाहीतर घरी आल्यावर ठेवून धुसफूस. आज प्रिन्सिपल झाले आहेत मॅडम. वा, येतच असतील इतक्या. आल्या कशा नाही अजून? येतच असतील. येतच असतील. येतील 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 आता प्रिन्सिपल मॅडम येतील. येऊन लगेच आम्हा साऱ्यांची चांगलीच हजेरी घेतील घेतील घेतील. येतील येतील. काय मस्त गाताय बाबा, एक नंबर. ला 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 ला. येतील 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 आता प्रिन्सिपल मॅडम येतील. येऊन लगेच आम्हा साऱ्यांची चांगलीच. Congratulations. Congratulations. And celebrations. Thank you. Thank you. बरे 2 गुण करा. पेढे? मग वा, काय मस्त पेढे बाबा. मग काय प्रिया, कसं वाटलं कॉलेज? काय सांगू बाबा, काय कॉलेज आहे. क्लासरूम आहे चहाच्या टपरी सारख्या, पण कॉलेज एक नंबर. मला तर खूप आवडलं बर का. म्हणजे तिथं पोरं पोरीच येत नाहीत. अच्छा, म्हणून तुला आवडलं? हो, आणि शिकवायला तर मुळीच कोण येत नाही. बरं बरं, अच्छा म्हणून तू इतकी खुश आहेस का? बाबा, मी त्याच कॉलेजला जाणार. मला तर कॉलेज प्रचंड आवडलेलं. हो हो, जरा बस एक मिनिट. पण हिला काय झालंय? स्नेहा, नेहमीच आहे तिचं ते बाबा. जाऊ द्या. प्रिन्सिपल झालीये तू, तुझं स्वप्न पूर्ण झालंय आणि तू एवढी उदास का? अरे काय सांगू तुला आता, नुसतं विचित्रपणे माहितीये तिकडे सगळं. का? ते बघ, मला गेलं ना त्यांनी प्रिन्सिपल म्हणून अपॉइंट केलं. प्रिन्सिपल नाही, प्रिन्सिपल इन बाई. बसतेस का जरा? आणि नंतर मला काय सांगितलं माहितीये, म्हणजे तुम्ही काही ओरिजिनल प्रिन्सिपल नाही आहात,
तुम्ही डुप्लिकेट प्रिन्सिपल. डुप्लिकेट प्रिन्सिपल? हो ना, म्हणजे इतका विचित्रपणा आहे ना. अरे काय सांगू तुला, मला ना खरंच काही कळत नाहीये. कोण येतोय कोणाचा? हा हॅलो रमेश. हा एक मिनिट, तुझा फोन जरा स्पीकरवर टाकतो. हा अगं रमेश काकाचा फोन आहे. काकाचा फोन आहे? हा हा रमेश बोल. अरे मला कळलं तू याच गावात आलेला आहेस ते. हो पण तू इकडे कसं काय? अरे मी विद्यापीठाच्या कमिटीवर आहे ना. इथल्या पोपटराव चौधरी महाविद्यालयाबद्दल काही तक्रारी आल्या होत्या आमच्याकडे, त्याच इन्स्पेक्शन म्हणून आलो होतो. अच्छा अच्छा, यार कमाल आहे. आत्ताच स्नेहा तिथून येते आणि त्याच कॉलेजमध्ये तिची प्रिन्सिपल म्हणून अपॉइंटमेंट झाली आहे. छे छे छे, अजिबात जॉईन करू नका वहिनी. सगळा सावळा गोंधळ आहे तिकडे. बाकी मी तुमच्याशी घरी येऊन सविस्तर बोलतो. बरं बरं रमेश, तू ये घरी, मी तुला लोकेशन पाठवतो. ओके ब्रो, बाय. हा चल बाय. हे बघा, माझा निर्णय झालाय. काय काय म्हणजे अजूनही तू ते कॉलेज जॉईन करणार आहेस? आज संध्याकाळी जाऊन बोर्ड करायला टाकायचंय. बोर्ड? कशाचा बोर्ड? माझ्या क्लासेसचा बोर्ड. अच्छा अच्छा, तिच्या क्लासेसचा बोर्ड. हा म्हणजे माझं स्वप्न थोडस मॉडिफाय करायचं म्हणतीये. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे मी दिलेली स्वप्न मॉडिफाय करण्याची आयडिया पटली तर मॅडमला नाही, प्रिन्सिपल मॅडमला. ओ ग्रेट आयडिया. म्हणजे मी आजच ऍड करायला घेते, लगेच सोशल मीडियावर टाकते. टाक टाक. पण ऍड कशी करणार बरं? हे बघ, काहीतरी पंचलाईन येऊन दे, त्याची हिट झाली पाहिजे. हा, एका दिवसाच्या प्रिन्सिपल इन्व्हाइटचा क्लास. प्रिया धन्यवाद. ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ आणि नाट्य संस्कार कला अकादमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेतला गेला. 24 फेब्रुवारी पासून 2 जून पर्यंत हा कार्यक्रम घेतला गेला. याच्यामध्ये लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा याबरोबरच कॅमेरा फेसिंग या सगळ्या गोष्टींचं या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची ही आमची 4थी बॅच इथे समाप्त झाली आहे. आज या बॅचचं सादरीकरण होतं आणि पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार आणि त्यांच्या सगळ्या दिलेल्या अभ्यासक्रमानुसार ही बॅच घेतली गेली. त्यांचं सादरीकरण होतं ते आज ऍक्च्युली त्यांची परीक्षा होती. त्यामुळे परीक्षक म्हणून विद्यापीठाकडनं शुभम साठे आलेले आहेत आणि नाट्यसंस्कारकडनं दीपाली देवपूरकर मॅडम पण आलेल्या आहेत. त्यांचंही स्वागत. हा जो अभ्यासक्रम घेतला गेला, या अभ्यासक्रमामध्ये 18 वर्षापुढील सगळ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे आता तुम्ही पाहिलं असेल की यामध्ये ज्यांना बरेच वर्षापासून काहीतरी करून बघायचं होतं, आधी पूर्वी कधीतरी शाळेत कॉलेजमध्ये नाटक केलं होतं, आता परत करायची इच्छा होतीये. त्यामुळे जे नोकरी, घर, व्यवसाय हे सगळं सांभाळून या लोकांनी हा कोर्स केला. हा कोर्स दर शनिवार रविवार दुपारी 2 ते 6 4 महिने घेतला गेला. तर या सगळ्यांचं पहिल्यांदा कौतुक, कारण बऱ्याच जणांचं हे रंगमंचावरचं पहिलं पाऊल होतं. त्यामुळे पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा. मी नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखीसर यांना रंगमंचावर बोलवते. नमस्कार. एक छोटासा आगळा वेगळा आपण एक कार्यक्रम करणार आहोत. विठ्ठल हुलावळे प्रेक्षक म्हणून कदाचित तुम्ही ओळखत नसाल, पण या टाळ्या ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की विठ्ठल कुठपर्यंत पोहोचलेला आहे. विठ्ठल हा खरं भरतनाट्य मंदिरचा बॅकस्टेज वर्कर आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. आणि बॅकस्टेजचं महत्व काय आहे हे
आम्हा सगळ्या कलाकारांना चांगलं माहिती आहे आणि विठ्ठल नुसता बॅकस्टेज वर्कर नाही, एक तो चांगला परीक्षक आहे, ह्याचे मला अनेक अनुभव आहेत. आज त्याचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आपण छोटासा सत्कार त्याचा करूया. नाट्यसंस्कार कला अकादमीने मी आता मध्यंतरामध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या काळामध्ये आपली 5 ते 8 आणि 9 ते 16 वयोगटाकरता फक्त नाट्य प्रशिक्षण घेतली, परंतु नंतर हळूहळू लोकप्रियता वाढत गेली, ही मुलं मोठी झाली आणि त्यांना अपग्रेड व्हावं असं वाटलं म्हणून आम्ही युवकांसाठी नाट्यशाळा सुरू केल्या आणि पुणे विद्यापीठांनी आम्हाला एक खूप चांगली संधी दिली आणि अश्विनी आरे मॅडम सारख्या आम्हाला ह्या मिळाल्या मार्गदर्शिका की ज्या पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत, त्या तिथं पण गेस्ट लेक्चरर म्हणून काम करतात. तर अशा प्रकारची संधी पुणे विद्यापीठाने आम्हाला दिली आणि गेल्या ही 4थी बॅच आहे. या 4थ्या बॅचमध्ये आता त्यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत. आता 3 बॅचचे सुद्धा अनुभव तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळतील की माणसाला एकदा तरी असं वाटत असतं की आपण स्टेजवर जावं आणि रंग लावावा. प्रेक्षकांमध्ये जर असे कोणी असतील तर त्यांच्याही मनात जर आता सुरू झाला असेल तर नक्की आमच्या पुढच्या 5व्या बॅचला ऍडमिशन घ्या आणि प्रेक्षकातनंच रंगमंचावरती या. हा खूप आनंददायी अनुभव आहे. याच्यातनं एक तर व्यक्तिमत्व विकास होतोच, म्हणजे जे विद्यार्थी दशेत असतात त्यांना याचा नक्कीच फायदा होतो. पण जे आता सेवानिवृत्त आहे, ज्यांना आयुष्यामध्ये असं वाटलं होतं की बाकी सगळं आपण करून झालंय, पण आता कधीतरी असं वाटलं असतं, मनात इच्छा असते की आपण स्टेजवरती जावं, अशा सर्वांसाठी हा वर्ग खुला आहे. लवकरच ह्याची 5वी बॅच आम्ही सुरू करू, तेव्हा 5व्या बॅचसाठी तयार राहा आणि तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या वर्गासाठी. आपल्याला आज 2 एकांकिका बघायला मिळाल्या. तर पहिली जी एकांकिका होती लॅब्रिंथ, त्याचं लेखन केलं होतं विनीता पिंपळखरे यांनी आणि दिग्दर्शन माझं होतं अश्विनी आरे. केतकी जोशी, नेत्रा सुर्वे, शिवांगी मलगुंडे, राधिका कुलकर्णी, सुखरा कुलकर्णी, प्रमोदिडे. यामध्ये आणखीन एक कलाकार होती, सीमाचा रोल जिने केलेला होता, सई भागवत. तिचा दुसरा एक प्रयोग असल्यामुळे ती आता इथे उपस्थित नाहीये, पण हा प्रयोग करून ती लगेच दुसऱ्या प्रयोगाला गेली आहे. त्यामुळे एक नवीन कलाकार घडतायत या टीम मधून, तोही एक आनंद आहे आम्हाला. दुसरी एकांकिका होती मॉडिफाईड स्वप्न, त्याचं लेखन आणि दिग्दर्शन होतं संध्या कुलकर्णी मॅडम. आणि त्यातले कलाकार अमृता देशमुख, श्रेया गवाई. नमस्कार, मी राधिका थत्ते. दीपाली आखाडे, प्रसाद टेकाळे. नमस्कार, आदित्य जोशी. राजेंद्र पतारे, पुष्कर कुलकर्णी. ह्या सगळ्यांचे अनुभव ऐकायला आम्हालाही आवडेल आणि सगळ्या प्रेक्षकांनाही आवडेल. मी सगळ्यांना विनंती करते की प्रत्येकाने एक थोडक्यात आपला अनुभव सांगावा या बॅच जी काही आपली चौशी झाली त्याबद्दल. तुम्हाला काय शिकायला मिळालं, तुम्हाला काय या बॅचच्या म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टींविषयी काय वाटलं? पुष्कर थोडक्यात. या बॅचमुळे एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली, स्टेज फिअर वगैरे पूर्ण नाहीच झालं आणि याच्यात वेगवेगळ्या आम्हाला ऍक्टिव्हिटीज करायला मिळाल्या, बरेचसे गेस्ट लेक्चर झाले. त्याच्यामुळे हा खूप एक आयुष्याला एक खूप मस्त हे मिळालंय. काय म्हणतो स्टार्ट मिळालाय म्हणजे सुरुवात हो.
ते 3 महिन्याचं जे प्रशिक्षण होतं ते आमचं पूर्ण म्हणजे आमचं भावनिक वातावरण होतं. सगळे म्हणजे ते कुटुंबासारखं होतं आणि आम्हाला इथून मार्गदर्शन योग्य पद्धतीने मिळालं. नमस्कार. नाट्यसंस्कार कला अकादमी इतके वर्ष झाले काम करते. पारखी सरांचे खरंच आभार. आणि आम्ही सर्वांनी यात भाग घेतला. हे सर्व आम्ही आज एकमेकांना ओळखत नव्हतो, पण आज आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. आम्ही एक आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आता एकच आहोत. त्यामुळे मला वाटतं ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप काही चांगले तज्ज्ञ लोक आले आणि त्यांच्याकडनं काही खूप चांगलं शिकायला मिळालं. थिएटर्स गेम्स घेतले गेले आणि प्रत्येकाने अनुभवावा असा हा कार्यक्रम किंवा उपक्रम म्हणू आपण किंवा शिबिर म्हणू. तर मला वाटतं की म्हणजे फक्त नाटक करणे म्हणून नाही, पण एक आपण मोकळं होतो स्टेज म्हणजे थोडंसं आपण वावरतो, चांगलं वावरतो. आपण एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी पण मला वाटते समृद्ध होते. त्यासाठी तरी एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून मला वाटते म्हणजे माझ्या मुलीनी पण ऑफकोर्स तिने केला नाही अजून, पण सगळ्यांनी हा एकदा तरी अनुभव घ्यावा. धन्यवाद. नाटक म्हणजे लेखनापासून सादरीकरणापर्यंतचा जो काही प्रवास असतो आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही बारकावे म्हणा किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात किंवा बघायला मिळतात, त्याच्या मागे जे काय चालतं आणि त्याचं जे काय सगळ्यात जो काय एक आपल्याला एक पिक्चर दिसतो, त्याच्या मागच्या ज्या भूमिका किंवा ज्या सगळ्या कलाकारांनी ज्या घेतलेल्या असतात आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागतं ते या क्रॅश कोर्स मध्ये अत्यंत उत्तम प्रकारे केलेलं आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने हा कोर्स जर संधी मिळाली तर निश्चित करावा. त्याच्यासाठी मी नाट्य संस्कार कला अकादमीचे अत्यंत आभारी आहे. बाकी नमस्कार. हा 3 महिन्याचा कोर्स होता आणि या कोर्समध्ये खूप सारे गेस्ट लेक्चर होते आणि प्रत्येक लेक्चरला खूप वेगळीच मजा असायची आणि मार्गदर्शन पण खूप छान होतं. सुंदरताईंचं, पारखे सरांचं आणि अश्विनी मॅडमचं. खूपच मजा आली. सगळ्या शंकांचं निरसन झालं आणि सगळ्यात म्हणजे मस्त म्हणजे आम्हाला इकडे आज परफॉर्मन्स करायला भेटला. मला आज नाट्यछटा लिहायला भेटली. पहिल्यांदा मी यांच्यामुळे लेखन केलं. कधीतरी वाटलं मनातलं कागदावर उतरावं आणि आज हे सगळं यांच्यामुळे साध्य झालं. नमस्कार. नाट्यसंस्कारशी माझा संबंध 2-3 वर्षांपूर्वी आला माझ्या मुलामुळे. माझा मुलगा नाट्यसंस्कारच्या सगळ्या नाटकांमधनं, बालनाट्यांमधनं काम करतो. तेव्हापासून मी पारखी सर, संध्याताई, अमोल जाधव सर या सगळ्यांना खूप जवळून बघत होते. आणि जेव्हा ह्या कोर्स बद्दल माहिती समजली तेव्हा हे 2-3 कोर्सेस आधी मी त्याचं सादरीकरण कसं असतं काय ते बघितलं. तेव्हापासून मी माझी अशी मनाची तयारी सुरू केली होती की कधी ना कधी मी हा कोर्स नक्की करणार. आणि ह्या बॅचचा म्हणजे ह्या बॅचला मी ऍडमिशन घेतली आणि अतिशय सुंदर असा हा कोर्स आहे. त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या मित्रांनी मैत्रिणी सांगितलं तसं लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य या छोट्या गोष्टी, या मोठ्या गोष्टी छोट्या गोष्टींमधनं कशा सादर करायच्या. आणि लेखनाचं तर मला अजिबात काळीचंही अंग नाही, पण आमच्या अभ्यासक्रमामध्ये नाट्यछटा लेखन, समीक्षा लेखन हे 2 कंपल्सरी होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या याचा मला प्रॅक्टिस झाली. आणि मुख्य म्हणजे आजचं आमचं सादरीकरण मला वाटलंच नव्हतं की आज वयाच्या 40 नंतर आपण एवढं छान परफॉर्म करू शकतो. आणि ही संधी नाट्यसंस्कारने दिली. मी सगळ्यांचे खूप आभारी आहे. नमस्कार. तर मी सर्वप्रथम आभार हे करेन की आम्हाला एवढी चांगली संधी दिली त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि आम्हाला जे म्हणजे नाटक म्हणजे काय हे काहीच कळत नसताना देखील हे सगळं शिकवलं जातं आणि हे एवढं मनापासून केलं जातं ना, खूप म्हणजे खूप. तुम्हाला जर खरंच मला तर असं वाटतं की प्रत्येकाने जर संधी भेटली तर खरंच ऍडमिशन घ्या. मला आधी असं वाटलं होतं की यार 3 महिन्यात काय होईल असं मला प्रश्न पडला होता, पण 3 महिन्यात खूप काय होऊ शकतं. हे नाटक शिकता येतं. खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही सगळं प्रेक्षक आलात त्यांचे पण मनापासून धन्यवाद. नमस्कार. म्हणजे नाटक मी फक्त तुमच्यासारखंच असं समोर बसून बघायचे
आणि ऍक्च्युली या वर्कशॉप हे जॉईन केल्यानंतर मला कळलं की नाटक कसं बघायचं. म्हणजे नाटक बघताना त्यातले छोटे छोटे बारकावे, छोट्या छोट्या गोष्टी काय काय असतात आणि तुम्हाला काय अँगलनी ते नाटक बघायचंय. म्हणजे रंगभूषा, वेशभूषा, लाइटिंग, प्रकाश योजना, त्याचं नेपथ्य, हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला या वर्कशॉपमध्ये कळाल्या. त्याच्यानंतर मी असं म्हणेन की नक्कीच याच्याने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. तुम्ही जास्त ओपन अप होता आणि लेखनापासून ते सादरीकरणापर्यंत, म्हणजे तिथून उठून मी आता या स्टेजवरती येऊ शकेल एवढा कॉन्फिडन्स या वर्कशॉपने नक्कीच दिलेला आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. नमस्कार. नाटक करणं किंवा ऍक्टिंग करणं तसं माझ्यासाठी नवीन नव्हतं, कारण हौशी म्हणून आम्ही उत्सवामध्ये वगैरे करतच होतो. पण माझ्या मुलीने जेव्हा सिरियसली नाटकाचा विचार करायला सुरुवात केलं त्यावेळेला मी सुरुवात केली की अरे माझ्या मुलीला जर ह्याच्यात मला पुढे करायचं असेल तर मला स्वतःला शिकणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला मी पारखी सरांच्या ऍक्रॉस आले आणि मला त्यांच्याकडनं ह्या कोर्स विषयी कळलं. तर म्हटलं का नाही घ्यायचा आपण भाग ह्या कोर्समध्ये, म्हणून मी या कोर्सला ऍडमिशन घेतलं. या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अश्विनी मॅडमनी आम्हाला नाटकाची पार्श्वभूमी, नाटकाचा इतिहास, ओव्हरऑलच नाटक कधी सुरू झालं इथपासून आतापर्यंतच ह्या सगळ्याचं खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं. देन वेगळे वेगळे सेशन्स होत गेले. माइमचं सेशन झालं, अप्लाइड थिएटर झालं, लाईट्स झाले, नेपथ्य झालं, असे वेगवेगळ्या प्रकारचे सेशन्स त्यांनी आमचे घेतले करून. आणि खूप सुंदर पद्धतीने ते आम्हाला, म्हणजे सुंदर पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आम्हाला ते शिकवलं. त्याच्यामुळे असं वाटलं की अरे हा हे खूपच छान आहे आणि खूपच सोपं आहे. आणि नाटक म्हणजे फक्त ऍक्टिंग नाहीये तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. मग ती कुठल्याही वयात केली तरी चालते. सो लहानापासून मोठ्यापर्यंत, जसं सर म्हणाले की हे 18 वर्षाच्या वरील कोणालाही हा कोर्स करता येऊ शकतो. सो ते खरोखर करा, कारण त्यांनी खरंच एक वाईड अँगल मिळतो आपल्याला. नाटक कसं बघायचं याच्यासाठीचा वाईड अँगल मिळतो. त्याच्यामुळे तरी हे करावं. आणि बाकी काय बोलू, आय एम स्पीचलेस, कारण हा परफॉर्मन्स करायला मिळणं आणि हे सगळंच इतकं भारावून टाकणार आहे ना की आय एम रिअली स्पीचलेस. थँक्यू सो मच. ऍक्च्युली सादरीकरण कधीतरी करता यावं असं लहानपणापासूनच स्वप्न होतं माझं. पण एक होतं की अरे आता या वयात कसं काय शक्य आहे. पण मी नाट्य संस्थेबद्दल ऐकलं होतं आणि मग मी ऍक्च्युली फोन केला, घाबरतच फोन केला की अरे म्हणजे माझं एज एवढं आहे आणि मी करू शकेन की नाही. पण मला सरांनी सांगितलं बिलकुल का नाही. पण तरी पण कॉन्फिडन्स नव्हता. मी घाबरतच त्या संस्थेमध्ये दाखल झाले. पण खूप खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे मुख्य म्हणजे कॉन्फिडन्स वाढला. आणि म्हणजे हे नाटक आता सादर करायचंय अश्विनी, मग मी इतकं रिलॅक्स केलं की मी विचारायची मॅम होईल ना, करेन ना. पण त्यांच्या डोळ्यात जो कॉन्फिडन्स दिसायचा ना की नाही तू करशील, बिंदास. आणि खरं सांगते की आज मी त्यांच्यामुळेच हे स्वप्न जगले माझं. जे सादरीकरण मी आज केले ते अश्विनी मॅममुळेच. नमस्कार. मी सर्वप्रथम नाट्यसंस्कारशी जोडली गेली ते कोरोना काळामध्ये. त्यामध्ये तेव्हा त्यांचं ऑनलाईन ते घेत होते आणि मग मला असं वाटलं की झलक एवढी छान आहे, म्हणजे ऑनलाईन एवढं छान पद्धतीने ते घेत आहेत. दिग्गज मंडळी सगळे बोलवले जात होते, गेस्ट लेक्चर घेतले जात होते. ते इतकं अप्रतिम होतं की मग आता मला जॉब सांभाळता हे जमेल का ऑफलाईन अशी शंका होती. पण मी बरेचसे जुगाड करून अक्षरशः हे 3 महिने शनिवार रविवार ते पूर्ण केलेलं आहे. आणि त्या जुगाड बद्दल काही सांगायला नको, पण अक्षरशः मी सापडले की इथे विविध प्रकारचं आता सांगितल्याप्रमाणे प्रकाश योजना, नेपथ्य, सर्व प्रकारचा अभिनय कसा करावा, नाटक काय, सगळ्याची माहिती मिळाली. पण त्यातून मला काय येतंय की माझे प्लस पॉइंट काय आहेत. आणि ही जी 15 जण आम्ही होतो, हे जे टीम होती आमची, त्याच्यामधून प्रत्येकातनं मला काहीतरी घेता आलं. असं हे वेचक वेधक अशी जी आमची टीम तयार झाली. आणि ह्या टीम लीडर ज्या अश्विनी मॅम होत्या, आमच्या संध्याताई होत्या आणि या सर्वांना बांधून ठेवणारे प्रकाश पारखी सर, की जे गेली 45 वर्ष या नाट्यसंस्कार करण्यासाठी झगडत आहेत, अविरत अव्याहतपणे त्यांचं कार्य सुरू आहे. तर त्यांना खरंच सलाम आहे. आणि 5व्या बॅचसाठी भरघोस प्रतिसाद द्यावा ही मी विनंती करते.
या शिबिराची सुरुवात झाली तेव्हाचे आमचे चेहरे आणि कॉन्फिडन्स आणि आत्ताचा ह्याच्यात खूप फरक आहे. आमचा आम्हाला पण जाणवतोय तो. आणि हे 3 महिने 4 महिने आम्ही जे शिकलो त्या सगळ्याचा आम्ही इथे पुरेपूर सादर करायचा प्रयत्न केला. या कोर्सची सुरुवात आम्हाला बेसिक नाटक म्हणजे काय ते कसं बघायचं त्याच्यासाठी गरजेच्या असलेल्या सगळ्या गोष्टी इथपासून सुरुवात झाली. आणि आमची बॅच खरं तर लकी म्हणायची की आम्हाला एकांकिका परफॉर्म करायला मिळाली. बाकीच्या बॅचना एकांकिकाचं प्रिव्हिलेज नव्हतं, आम्हाला मिळालं. आणि बाकी पूर्ण अनुभव छान होता. आम्हाला ह्याच्यात काही विशेष सेशन झाले. ह्याच्यात अप्लाइड थिएटर नावाचं एक सेशन झालं. ह्याच्यात खूप वेगळी माहिती मिळाली. जे थिएटरमध्ये आपण जे सादर करतो त्याच्यापेक्षा आपण रिअल लाईफ मध्ये पण ते कसं कनेक्ट करू शकतो, सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात त्याचा कसा वापर करू शकतो हे पण त्याच्यात आम्हाला शिकायला मिळालं. बाकी सगळ्या टेक्निकल गोष्टी व्यवस्थित शिकवल्या गेल्या. आणि आज आम्ही हे सादरीकरण केल्यामुळे सगळे खूप आनंदी आहोत. खूप खूप धन्यवाद. या वर्कशॉपची सुरुवात झाली तेव्हा मला असं सगळ्यांकडे बघून झालं होतं, यार सगळेच मोठे आहेत, आपण एकट्यातला बनवलोय काहीतरी. पण मग लक्षात आलं की नाही, मोठे पण घेतात आपल्याला सांभाळून. आणि आम्हाला सांभाळून ती मस्त नाटक करते. आणि दुसरं म्हणजे या वर्कशॉप मध्ये वेगळे वेगळे सेशन्स झाले. आमचं कॅमेरा ऍक्टिंगचं पण एक सेशन झालं, ते मला खूप आवडलेलं. कारण कॅमेरा समोर आम्हाला खरंच ऍक्टिंग करायला पण मिळाली. आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्यांनीच अप्लाइड थिएटर वगैरे सांगितलं, ते पण मला प्रचंड आवडलं. आणि खरंच तुम्हाला पण जर संधी मिळाली तर तुम्ही पण हे वर्कशॉप नक्की करा. ऍक्च्युली हा कोर्स मी हॉबी म्हणूनच जॉईन केला होता, पण म्हणलं की वीकेंडला आहे आणि करून घेऊ. पण ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या मला शिकायला मिळाल्या. एक तर बेसिक फाउंडेशन आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये स्ट्रॉंग झाला आणि दुसरं म्हणजे एक डिरेक्शन मिळालं आयुष्यासाठी की आपण काय करू शकतो. बाकीच्या गोष्टी तर माझ्या सरकारने सांगितल्या आहेत. थँक्यू. आता काही महत्वाच्या व्यक्तींना मी स्टेजवर बोलवते. एकतर या दोन्ही एकांकिकेचं ज्यांनी नैपथ्य आणि प्रकाश योजना केली होती ते अमोल जाधव सर. आणि ज्याचं संगीत केलं होतं तो नमिश द्रोवेकर. आणि या सगळ्यांना मदतीला ज्यांनी बॅकस्टेज साठी ज्यांनी काम केलं, रंगमंच व्यवस्था पाहिली देखील आणि प्रसन्न. विद्या, निखिल आणि प्रसन्न हे आधीच्या 3 बॅचेस मधले विद्यार्थी आहेत जे नेहमी स्टेजला जेव्हा त्यांना कधीही मदतीला बोलवलं की ते कायम हजर असतात. आणि एक बॅकस्टेजचा अनुभव हवाय आम्हाला, या हेतूने ते आलेले असतात. तर या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मी सगळेजण पण इथे आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्याही सर्वांचे आभार. धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे. आता ब्लॅकआउट नाही असं. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.